बर, सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी अशी की आपल्याकडं आता कंपनीने कालच ऑफर लॉन्च केली आहे. पण ही ऑफर 1 तारखेपासून सुरू झाली आहे. 1 जुलै 2025 ते 31 डिसेंबर 2025, आणि आपली ट्रिप जाईल 2026 मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं, श्रीलंकेला मला वाटतं की आजपर्यंत कधी डिएक्सनची ट्रिप माझ्या डिएक्सन करिअरमध्ये तरी गेलेली नाहीये. त्यामुळे ही ट्रिप खूप चांगली असेल. आपण बघितलं, रावण कुठला होता, श्रीलंकेतला होता. रामायण सगळं माहिती झालंय, श्रीलंका जवळच आहे. तर हा एक आंतरराष्ट्रीय रेसिडेन्शियल ट्रेनिंग कॅम्प आहे. म्हणजे या कॅम्पला फक्त इंडियातूनच लोक नसतील, तर बाहेरच्या देशातली पण लोक तिथं असण्याची शक्यता आहे. आणि हा जो कॅम्प अनाऊन्स झालाय, हा कॅम्प म्हणजे एवढं सोपी ट्रिप आहे ती इंटरनॅशनल, की या ट्रिप मध्ये आपल्याला कुणी पण कसंही जॉईन होऊ शकतं. नवीन लोक पण येऊ शकतात, डायमंड लोक पण येऊ शकतात, त्याचे जुनी लोक पण येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं, हा जो कॅम्प आहे तो आहे 3 रात्र 4 दिवस. ओके. आणि हा कॅम्प असताना सगळ्यात महत्वाचं फिलिंग चांगलं आपलं काय असणार आहे, की तुम्हाला फ्लाईटने घेऊन अ, आपण विमानाने जाणार आहोत श्रीलंकेला. आणि तिथून परत माघारी पण आपण इकडे येणार आहोत विमानाने. आणि तिथं असताना प्रभावशाली ट्रेनिंग सेशन चांगले व्हायला लागतील. म्हणजे त्या इंटरनॅशनल कॅम्पला समजा आपल्याकडे देबे सर असतील, प्रजित सर असतील, सलीम सर असतील, असे खूप दिग्गज असतात जे तुम्हाला इन फ्युचर जे ट्रेनिंग द्यावं लागतं ते सगळं तिथं मिळायला लागेल तुम्हाला. तिथं नंतर आपला एक सांस्कृतिक कार्यक्रम पण असेल, एक मोठा सेलिब्रेशनचा. म्हणजे डीजे, म्युझिक, पार्टी, गाला डिनर, सॉंग सगळं तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि नवीन नवीन साईट सीइंग, जेवढं जेवढं श्रीलंकेमध्ये जे काही त्यांची स्टेशन, हिल स्टेशन्स असतील, ती सगळी आपल्याला फिरायला मिळतील. फूडिंग चांगलं मिळायला लागतं, राहायची सोय चांगली असते, आपली पॉश असते इंटरनॅशनल, जी आपण कधी अनुभवलेली नसते. आणि हे सगळं फ्री असतं. फ्री असताना फक्त त्यांच्याकडनं टार्गेट असतं. आणि टार्गेट मला वाटतं की आजपर्यंत जेवढ्या ट्रिप आपल्याकडे लागल्यात, या सगळ्याच्या सगळ्या ट्रिप मधलं हे टार्गेट अत्यंत साधं आणि सोपं आलंय. सगळ्यात महत्वाचं की आपल्या सगळ्यांना द्यायचे 3,30,000 ग्रुप पीव्ही द्यायचंय. आणि हा कशातून द्यायचा आहे, तर जेवढे आपण नवीन लोक जॉईन करू, 1 तारखेपासून आपल्या टीम मध्ये कुठलाही नवीन माणूस जॉईन झाला असेल, तो अगदी पहिल्या जनरेशनचा असेल, दुसऱ्या असेल, पाचव्या असेल, 10वी असेल, कुठलाही नवीन माणूस जो जॉईन झालाय तो 1 जुलै पासूनच तो माणूस असेल. आणि तो माणूस जर आता जुलैमध्ये जॉईन झाला आणि त्याच माणसांनी ऑगस्टमध्ये पण पीव्ही केला, सप्टेंबरला पण पीव्ही केला, त्या नवीन माणसांनी काय नवीन लोक जॉईन केली त्याचे पण पीव्ही, असे सगळ्यांचे पीव्ही मिळून ओके तुमचे पीव्ही काउंट केले जाणार आहेत. याच्यानंतर एवढंच नाही, तर आपल्या टीम मध्ये जे लोक जुने जॉईन आहेत, रुबी असतील, स्टार असतील, डायमंड असतील, यांच्याकडे एक्सपायर कोड काहीतरी असतात, जे बंद पडले होते किंवा ज्यांनी वर्षभर पीव्ही केलेल्या नव्हत्या, अशा सगळ्या लोकांनी जर एकदा 1,000 पीव्हीने ऍक्टिव्ह जर त्यांनी आता केलं जुलैमध्ये करेल, ऑगस्टमध्ये करेल, सप्टेंबरमध्ये करेल, त्याच्यानंतर तो जर पीव्ही तसाच करत राहिला डिसेंबर पर्यंत, तर त्याचे सगळेच्या सगळे पीव्ही काउंट होणार आहेत. म्हणजे आपला की असं कंडिशन नाही टाकली तुम्हाला 204 लोक जॉईन करायचे आहेत, ते 150 लोक जॉईन करायचे, त्यांचे आधार कार्ड गोळा करा, पॅन कार्ड गोळा करा, ईमेल आयडी गोळा करा, असं काही टेन्शन दिलेलं नाही. तुमच्याकडे मोजून 10, 12, 13 जरी लोक जॉईन झाली आणि त्यांनी परत परत जरी पीव्ही केले सलग 6 महिने, त्यांनी मिळून 3,30,000 पीव्ही केले तरी सुद्धा चालणार आहेत. प्रमोशनचा कालावधी कधी आहे? 1 जुलै ते 31 डिसेंबर 2025. आणि प्रमोशन अवधि के हर महीने बोनस के लिए करणं आवश्यक आहे. म्हणजे काय लोक असतात की नाही, म्हणजे आमचे खालचे पीव्ही जॉईन करतायत, मग आता मलेशिया मी क्वालिफाय होणार आहे, सॉरी श्रीलंका, आणि मग मी आता शेवटच्या महिन्यात पीव्ही करतो, तसं चालणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, जे जुने लोक असतील त्यांनी स्वतःचे 3,000 पीव्ही करायला सुरुवात करा. मग तुम्ही ऑटोमॅटिक खालचे पीव्ही तुमच्यामध्ये येतात, किंवा 1,000 प्लस 2,000 असं बोनस क्वालिफाय आपण 1,000 पीव्हीला पण होऊ शकतो. त्यामुळं प्रत्येक महिन्यामध्ये तुमचे पीव्ही असणं गरजेचं आहे. काय लोक आयओसी करतात, तर आयओसी मध्ये पण जे काही तुमची खरेदी होईल, बिलिंग होईल, पीव्ही ते पण त्यात काउंट केले जातील. आणि सगळ्यात महत्वाची कंडिशन शेवटची, की क्वालिफायर ब्रेक हवे. तुमच्या खाली जर एखादा क्वालिफाय झाला तर तुम्ही त्यातनं कट होऊ शकता, पण अशी कंडिशन अख्ख्या इंडियामध्ये
मोजून 4-5 ठिकाणी होते. त्यामुळे तुम्ही अजिबात बिंदास निर्धास्त राहा आणि कामाला चांगल्यात चांगली सुरुवात आज आता ताबडतोब सुरुवात करा. आणि तसं जर बाय फॉरगेट केलं तर कसं येतंय की साधारणपणे 3,30,000 PV भागिले 6 महिने जर केलं तर टोटल आपले 55,000 PV दर महिन्याला यायला पाहिजे. पण जर आपण वन डे मॅच बघतो, T20 क्रिकेटची मॅच बघतो, तर पहिल्या ओव्हरमध्ये रन नाही निघाल्या माझ्या या महिन्यामध्ये आणि पुढच्या महिन्यापासून मी रनला सुरुवात केली तरी काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे पहिल्या महिन्यात माझे 10,000 PV होतील आणि मग माझं आता श्रीलंका गेलं असं कधी होणार नाही. असं मागच्या ट्रिपला व्हायचं बरं का, प्रत्येक महिन्याला क्वालिफिकेशन असावं लागायचं. पण इथं मात्र समजा पुढच्या महिन्यात जुलैमध्ये तुमचे 30,000 PV आले आणि पुढच्या महिन्यात 70,000 आले तरी चालणार आहे. अगदी शेवटच्या महिन्यात 3,30,000 PV केले तरी चालणार आहे. पण तो माणूस दर महिना बोनस क्वालिफिकेशनला पात्र असायला पाहिजे. म्हणजे दर महिना 3,000 PV किंवा 1,000 + 2,000 PV त्याच्या असणं गरजेचंच आहे. तरच तो चान्स घेऊ शकतो श्रीलंका ट्रिपसाठी. ओके, मग तो भला 6 महिन्याचं 5 महिन्यात करू दे, 5 महिन्याचं 4 महिन्यात करू दे, पण 6च्या 6 महिने त्याने बोनस घेतलेला असायला पाहिजे. ही कंडिशन मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन मध्ये त्यांनी काय काय सोपे प्रश्न करून सांगितलेत. काय उत्तर दिले? यदि मैंने 11 मेंबर की ज्वाइनिंग जुलै में कराई और सभी 5,000 PV दिसंबर तक करेंगे. म्हणजे मी आता 11 लोक जॉईन केली, कुठूनही पहिल्या फांदीवर करू, दुसऱ्या तिसऱ्या 6 लेग मध्ये मिळून किंवा 8 लेग मध्ये मिळून 12 लेग मध्ये मिळून मी 11 लोक जॉईन केली आणि त्या लोकांनी दर महिना 5,000 PV जरी केले तरी सुद्धा तुम्ही श्रीलंका ट्रिप क्वालिफाय होता. 55,000 गुणिले 6 महिने बरोबर 3,30,000 PV तुम्ही ऑटोमेटिक क्वालिफाय होता है. त्याच्यानंतर यदि कोई एक्सपायर्ड मेंबर जुलाई में एक्टिव होता है तो क्या उसका किया हुआ दिसंबर तक PV मान्य होगा? हा, अगोदर त्यांचं कन्फ्युजन होतं, पण त्यांनी रात्री सांगितलंय जानिसार सरांनी की जरी एक्सपायर मेंबर जरी असेल आणि त्यांनी जरी आता 1,000 PV केल्या आणि पुढचे 6 महिने तू परत PV करत राहिला, 1,000 करू दे, 5,000 करू दे, 500 करू दे, नाहीतर तिकडे 20,000 करू दे, ते एक्सपायर मेंबरचे सगळेच्या सगळे PV काउंट होणार आहेत. त्यामुळे सगळे झोपलेले जागे करायला सुरुवात करा. आणि अजून एक प्रश्न है, यदि कोई जुलाई के अलावा किसी अन्य महीने में ज्वाइन करता है और चाहे भी वह भी क्वालिफाय करने का संभव है क्या? 100% आहे. म्हणजे समजा जुलैमध्ये एखादा जागा झालाच नाही पण नंतर जॉईन झाला आणि त्याच्या टीम मध्ये नवीन लोक नंतर आली ती काम करायला लागली तरी चालेल, पण जुलैमध्ये त्याचा बोनस क्वालिफिकेशन यायला पाहिजे. ही कंडिशन मात्र चुकवू नका. त्याच्यानंतर आता हे सगळं करताना श्रीलंकाची ट्रिप तुम्हाला काय काय फिरवणार आहे ते नीट बघा. श्रीलंकेमध्ये आपण कुठं कुठं जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला फिरवलं जाईल आणि सगळ्यात महत्वाचं ओनली न्यू जॉईनिंग मेंबर्स पर्सनल PV विल बी कॅल्क्युलेटेड. फक्त नवीन लोक जी जॉईन करणार त्यांचेच PV कॅल्क्युलेट होणार आहेत. जुन्या लोकांचे PV येतात ते PV श्रीलंकेसाठी पकडणार नाही. त्यांनी तुम्हाला बोनस मिळेल, त्यांनी तुम्ही रुबी व्हाल, डायमंड व्हाल, सगळं व्हाल, पण श्रीलंकेसाठी तुम्हाला नवीन लोकांचे जॉईनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी कंडिशन मी काय दिली, जे मागाशी सांगितली ती 11 लोक मी जर जॉईन करतो माझ्या टीम मध्ये, 11 करा, 22 करा, 33 करा, तुम्हाला PV कमी कमी करायचे तर 22 लोक जॉईन केली तर 2,500 PV जॉईन करा, 44 लोक जॉईन केली तर 1,250 PV जॉईन करा. टोटल तुमचे दर महिना 55,000 PV पडणं गरजेचं आहे. एखादा माणूस 10,000 करेल, एखादा माणूस 5,000 करेल, एखादा माणूस 1,000 करेल, जे करायचं ते करू दे, पण कमीत कमी जर तुमच्याकडे 11 लोक जरी असतील आणि ते 5,000 PV जर सलग 6 महिने करत राहतील तरी सुद्धा तुम्ही त्यांना फिरायला घेऊन जाऊ शकता. अशी पण ट्रिप तुमच्यात तुम्ही लावू शकता. 11 माणसं तुमच्याकडे आहेत आणि जर तुमच्याकडे 11 माणसं सलग 6 महिने 5,000 PV करणार आहेत तर त्या 11 लोकांना घेऊन आपण लोणावळा कॅम्पला जाऊ शकतो, अजून कुठे फिरायला नेऊ शकतो, त्यांच्यासाठी स्पेशल पिकनिक अरेंज करू शकतो. असं काही करू शकता इंडिव्हिज्युअल. ओके, सगळ्यात महत्वाचं तुमचं श्रीलंका ट्रिप होतीये आणि त्या लोकांची लोणावळा ट्रिप होती किंवा सिद्धिपेठ ट्रिप होती, असं काही आपण करू शकतो. प्रत्येक लीडर इंडिव्हिज्युअल ठरवू शकतो.
आणि इफ एक्सपायर मेंबर हॅज टू डू 1000 PV अँड गेट बिकम ऍक्टिव्ह, देन हिज ऑर हर टोटल PV विल बी कॅल्क्युलेटेड फॉर ऑल 6 months. म्हणजे एक्सपायर मेंबर जर आता ऍक्टिव्ह झाला आणि तो जर PV करायला लागला, तो जर उद्या रुबी झाला, डायमंड झाला, नवीन लोक टाकून, तर त्यांचे सगळे PV तुमच्या बिझनेसमध्ये काउंट केले जातील. त्याच्यानंतर इफ सम डिस्ट्रीब्युटर्स विल स्टार्ट फ्रॉम ऑगस्ट और सप्टेंबर अँड इफ दे फुलफिल्ड 3,30,000 PV, त्यांना सुद्धा श्रीलंका ऑफर इलिजिबल आहे, पण दर महिन्याला त्यांनी 3,000 PV केलेले असायला पाहिजे. आणि इफ एनी मेंबर विल डू 6,60,000 PV न्यू ग्रुप PV अप टू डिसेंबर, देन हजबंड अँड वाईफ बोथ विल बी एन्जॉय श्रीलंका टूर. म्हणजे समजा एखादा माणूस म्हटला मी सर मी डबल बिझनेस देणार, डबल नवीन लोकांची PV आणणार, तर नवरा बायको दोघंचे दोघं श्रीलंका टूरला येऊ शकतात. एवढी साधी आणि सोपी टूर आहे. आणि ह्या सगळ्या ऑफर असताना तुम्हाला कंबुचाची ऑफर 14+2 चालू आहे. त्याच्यानंतर डबल लॉन्च ही डिलाइट ऑफर होती. म्हणजे तुम्ही 5 तुलसी घेतल्या तर 1 तुलसी फ्री, 5 हरिद्रावरती 1 हरिद्रा फ्री, 5 गमीजवर 1 गमीज फ्री, 6 गुगळूवर 1 गुगळू फ्री. ही ऑफर तुम्हाला डिसेंबर पर्यंत आणि याचे PV सुद्धा तुम्हाला तिथं काउंट होणार आहेत. सगळ्यात महत्वाचं बाय मोर आणि अर्न मोर ही ऑफर सुद्धा काउंट होणार आहे. कुठली ऑफर आहे? मोठ्या 5 पूर्णावरती 1 पूर्ण फ्री, हे तर मिळेलच. शिवाय श्रीलंका 10 मोठ्या पेस्टवर 1 मोठी पेस्ट फ्री, 5 ट्विन वरती 1 2-in-1 कॉफी फ्री, 10 कोकोजीवर 1 कोकोजी फ्री, 7 नोनीवर 1 नोनी फ्री, 10 चहावर 1 चहा फ्री, 30 चहा ओके बाय 30, 30 साबण घेतले तर 3 साबण फ्री, हे पण पकडले जाईल. फक्त फ्री प्रोडक्टचे PV त्यात येणार नाहीत बरं का. एवढे मात्र तेवढी सोड आपण सुट्टी कंपनीला द्यायला पाहिजे. नाहीतर म्हणाल माझ्या सुट्ट्या प्रोडक्टचे पण ऑफरच्या प्रोडक्टचे पण PV धरा, तसे धरले जाणार नाही. 5 मोठ्या मॉरंजीवरती 1 मोठी मॉरंजी फ्री, 10 न्यूट्री वरती 1 न्यूट्री ऑइल फ्री. ही ऑफर सुद्धा तुमच्या श्रीलंका ऑफर मध्ये कॅल्क्युलेट केली जाईल. याच्यानंतर ही एक ऑफर आहे बघा, 20 तारखेला येत आहेत रोशन आरा, येत आहेत कुठं? वाकडेवाडीला. आणि हे 4 प्रोडक्टची ऑफर आहे की नाही, बाय 3 गेट 1 फ्री. अलोव्हेरा एक्वाजेल, हायड्रेटिंग मास्क, हायड्रेटिंग टोनर, न्यूट्रीकेअर क्रीम सुद्धा PV त्यात पकडल्या जातील. त्याच्यानंतर एवढंच नाही, राईस ब्रँडची ऑफर, हा कंबो पॅकची ऑफर सुद्धा चालू आहे. त्याच्या PV सुद्धा त्याच्यामध्ये पकडल्या जातील. आणि गंमत माहितीये का तुम्हाला, एखादा माणूस जर आपल्याकडे आज जॉईन झाला आणि त्यांनी सांगितले 3,30,000 PV, पण डायमंड व्हायला 2,70,000 PV लागतात. म्हणजे तुमच्या बरं आता जेवढी लोक मीटिंग ऐकतायत, मीटिंग पाहतायत, मीटिंगला बसवतायत, ती लोक 6 महिन्यात डायमंड सुद्धा होतील. जर नीट डोकं लावलं आपण तर डायमंडच्या डायमंड व्हायला लागाल. डायमंडचा बोनस किती जातोय बघा इकडं. जर या प्लॅन प्रमाणे गेलात तर जातोय 87,000 वरती. आपण 50,000 महिना पकडूया. शिवाय श्रीलंका ट्रिप पण झाली, डायमंडचा बोनस सगळं मिळायला लागेल. हे आपण सगळं करूया. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, समजणे जिंदगी तो पीछे देखो. आजपर्यंत माझ्या भूतकाळात काहीच झालं नाही, पण मला आता नवीन जगायचंय, नवीन आव्हान काहीतरी घ्यायचंय. जिने जिंदगी तो आगे देखो. म्हणजे प्रत्येक दिवस नवीन येतो. आज सूर्योदय झाला की सूर्यास्त संध्याकाळी ठरलाय. दररोज तुम्हाला आयुष्यात काय सांगितलं जातंय, दररोज दिवस आपल्याकरता नवीन आहे. मागचं झालं ते सगळं सोडून द्या, नवीन सुरुवात करा, नवीन लोक घ्या. जुनी लोक काम करत नाहीत, नाही करू दे, पण त्यांना पण आपण श्रीलंकेला घेऊन जाऊ शकतो. आणि एक लक्षात घ्या, यदि आप किसी चीज के बारे में सोचने में बहुत अधिक समय लगाते तो आप उसे कभी नहीं कर सकते. आजपर्यंत विमानात बसायचं ठरवलं होतं, जाईन जाईन जाईन, कुठं नेलं नाही कोणी सुद्धा, बसू शकता आणि ट्रिप सुद्धा एन्जॉय करू शकता. सगळ्यात महत्वाचं त्याच्यामुळं आता विमान सोडायचं नाही. आणि हे फ्री मध्ये आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आता तुम्हाला 11, 20, 22, 25 लोक जॉईन करा. आणि ही जी लोक असतील, ही लोक तुम्हाला विमानात फ्रीपणे बसून घेऊन जातील. त्याच्यामुळे अधिक विचार करू नका, इमिजिएट फटाफट नवीन जॉईनिंग, नवीन PV, नवीन निघाना. आपण चांगलं चांगलं सुरू करू शकतो. भाड में जाए हालात, मैं अवसरों का निर्माण खुद करता हूं, असं ब्रुसली म्हणतो. काय घरची परिस्थिती आहे, कोण माझ्यासोबत येतंय, कोण येत नाही मला माहिती नाही, मला जायचंय म्हणजे जायचंय, धिंगाणा घालायचंय, असं ठरवून कामाला लागा. हे नक्की नक्की व्हायला लागेल. अवघड अजिबात काय सुद्धा
नाही, परिस्थितीचा विचार करत बसू नका. हे सगळं करा आणि आपण चांगल्यात चांगलं कामाला सुरुवात करूया. आता कोणाच्या काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. एकच मिनिट.